हरी साधावया भक्ती काज साधावया भक्ती काज नाही लाज धरी ऐसी ऐसी शरण जावी शक्ती जीवे न वंचे भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले ऐसे यासी शरण जावी शक्ती जीवे न वंचे तुका म्हणे साक्ष हाती तुम्ही ती धरीला ऐसे यासी शरण जावे शक्ती जीवे न वंचे विठ्ठल
साधावया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसे असे क्षर जावी शक्ती जीवे नवंची भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले ऐसे असे क्षर जावी शक्ती जीवे नवंची तुका म्हणे साक्ष हाती तुम्ही चित्ती धरिला ऐसे असे शरण जावे शक्ती जीवे नवंची महायुग पीडित भीमरत्यं पुंडलिकाय तन्मनेन्द्रे समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पंचकृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करत वेळा तुमचं नवं लागलं पावन झालं चराचरी ओम नमो जयते वेद प्रतिपदे जयचे ज्ञात्म रूपा देवा तुझी गणेश स्वप्रवृत्तमध्ये प्रकाश मनी निवृत्ती दास हरी तुझी सच्चिदानंद रूपाही विश्व सत्यादी हिते तापत्र विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः करारविंदेन पदारविंदं मुखारविंदेन विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी विनायक नारायण वासुदेव जीवे विवस्वानुतनित देवो गोविंद दामोदर माधवेती श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी विनायक नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवाय नरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आई हनुमंत विराजी कथा करू मती अनुसार प्रेम सहित गती धरू पधारी जी पवन कुमारी तेरा दा मेरी स्वामी मेरा दे जी को दास जन्म जन्म मोये दीजियो श्री वृंदावन को वास बरसाने की राधिका नंदग्राम के राम इंद पद्म वंदन करु करु कोटि कोटि प्रणाम आना रे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे प्रभु हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में प्रभु आप आना संग राधा प्रभु आप राधा प्रभु आप आना संग
रजदून जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए हरे इथं जमलेले सगळे कान्हा देशाचे लोक आहात आणि मी जर कान्हा देशामध्ये कीर्तन करतो, कान्हा देशामध्ये जर कीर्तन करायचं असेल तर मला आवर्जून सांगायला आवडतं. नारद महर्षींनी देवाला केलेला प्रश्न, देवा जर मला तुझी भेट घ्यायची असेल तर तू कुठे भेटणार आहे? जर तुझं दर्शन घ्यायचं असेल तर देवा कुठे भेटणार आहे? कारण हक्क जर मारायचं म्हणलं देवा तुला तर तुझं एक नाव नाही या. मग ती गुजराती भजन मध्ये सांगितलं जातं, हे हरी तारो नाम छे हजार प्रभु तारो नाम छे हजार किया नाम लिख दे कंकोत्री कान्हा तारो नाम छे हजार नाम छे हजार किया नाम लिख दे कंकोत्री तारो नाम छे हजार नाम छे तर तुला कोणत्या नावाकडे हाक मारायचं? कारण तुझं एक नाव नाही ना. हे श्रीअनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंदगना अविनाशा सकळ देवादिदेवा कृपाळुवादी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सज्जरूपा, इतकी सगळी नाव आहेत देवा, तुला कोणत्या नावाकडे हाक मारायचं ते मला सुचत नाही म्हणले. बोलू नका माय बाप, बोलू नका, बोलू नका, बोलू नका. विठ्ठल आता सगळ्यांच्या पाया पडून विनंती असेल, तुम्ही एवढा मोठा उत्साह साजरा करता, एवढं मोठं आयोजन केलेले कीर्तनाचं, एवढं मोठं नियोजन आहे महाराज. हा सिंगल कीर्तनाचा कार्यक्रम वाटतच नाही. मला असं वाटतं जणू काय 7 दिवस कथा झाली ना आजचं काल्याचं कीर्तन आहे 8व्या दिवसाचं. इतकं भारी वातावरण. फक्त मी सगळ्यांच्या पाया पडून सांगेन, मी तुमच्यापेक्षा खूप ज्ञानामानाने सगळ्या गोष्टींमध्ये लहान आहे. सगळ्यांच्या पाया पडून सांगेल, जेवढं पण वेळ कीर्तन चालेल, तुम्ही बसलात 1 तास भर तर तासभर, तुम्ही म्हणसान 1.5 तास तर 1.5 तास, तुम्ही म्हणसान महाराज 2 तास, मला काही डिझेल फुकावा नाही, जिथं लागा होता तिथं लागी जायला. फक्त तुम्ही जागा सोडू नका आणि मला भिक्षा पेल असं कोणतं काम करू नका. सगळ्यांच्या पाया पडून सांगतो, तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये खूप आदर आहे, प्रेम आहे, पण शेवटी कीर्तनाची मर्यादा असते. तुमची खूप इज्जत करतो मी, खूप मान सन्मान करतो, पण कीर्तनाची मर्यादा आहे. कीर्तन काही टाइमपासचं साधन नाही आहे. कीर्तन टाइमपासचं साधन नाही आहे. मी उगाच विनोदाची झालर लावून कीर्तन करण्याचा प्रयत्न करतो, पण कीर्तन हे टाइमपास साठी नसतं. कीर्तनाची मर्यादा आहे. कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी, कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही माझ्या धर्माची संस्कृती आहे. म्हणून सगळ्या
बसलेल्या काका बाबांना तरुणांना विनंती असेल, रिक्वेस्ट असेल की व्यर्थ कोणी कोणाशी बोलू नका आणि विक्षेप होईल असं काही करू नका. बरेच बाहेर गावावरनं लोक आलेले आहेत. सगळ्यांचे पहिले जाहीर माफी मागतो. आणि पुन्हा तुम्ही जर बडबड केलं, जरी गाव तुम न राहिना, जरी गाव तुम न राहिना, अपमान झाल्यास त्याला मी जबाबदार राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल सांगत होतो तुम्हाला की भगवंताला नारद महर्षींचा प्रश्न होता, देवा जर मला तुझी भेट घ्यायची असेल तर तुझं एक नाव नाही, तुझे हजारो नाव आहेत, तुला कोणत्या नावाकडे हाक मारायचं रे. देवानं सांगितलं मला हाक मारण्यापेक्षा जर माझी गाठ भेट करून घ्यायची असेल तर मला इकडे तिकडे शोधण्यापेक्षा जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तर तिथं माझी हजेरी असते. मग फॉर एक्झाम्पल जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा, किंवा माझे भक्त गाती जेथे नारदामी. भगवंताने नारद महर्षींना सांगितलं, महर्षी मला इकडे तिकडे शोधायची गरज नाही, जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते म्हणतात महाराज. मग मला प्रश्न आहे, जर का आता तुमच्या लासूर मध्ये कीर्तन चालू आहे आणि लासूर मध्ये जर पंढरपुराचा मालक कीर्तनात हाजरी लावतोय, मग आपल्या कान्हा देशाची श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी येत नसेल का? तुमच्या जळगावची मनुदेवी येत नसेल का? अजून आपल्या कान्हा देशाची कानुबाई माता येत नसेल का? जर पंढरपुराचा मालक कीर्तनाला हजेरी लावतो, मग माझ्या कान्हा देशाची कानुबाई माता असेल, मनुआई असेल किंवा नांदुरीची सप्तशृंगी असेल, नक्कीच आलेली आहे. आणि जर देवी आली असेल तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात आणि मग चिंतनाकडे वळूया. हे आराधीन बाई तुम्ही कुंकू द्या, आळस केली बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू द्या, आळस केली बसून घ्या. हो आई फेडत आली मायला, आई फेडत आली मायला. साधावया भक्ती काज नाईलाज धरी. घ्या बरं स्वर घ्या, मूळ स्वर घ्या. साडी दोनचा बरोबर. तरी साधावया भक्ती काज नाईलाज धरी, ऐसे यासी शरण जावे शक्ती देवे नवांची प्रस्तुत. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग. जगद्गुरु जगद्वंदनी संत सम्राट गमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडस्थानी शोभणारे तुकोबाराय महाराज आणि हो तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना घ्याते, तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली आपली लासूर नगरी
तालुका चोपडा, जिल्हा जळगाव आणि लासूरमध्ये कार्यक्रम केम निमित्ताने तर हनुमंतरायांचा जन्म उत्सव आणि त्या निमित्ताने आजचा कीर्तनाचा योगा विठ्ठल विठ्ठल कार्यक्रमाचे आयोजक आहेत दक्षिणमुखी मारुती मित्र मंडळ लासूर, त्या श्री भूषण आत्माराम महाजन, श्री भूषण आत्माराम महाजन, श्री हेमंत संजय महाजन, श्री राहुल पुंडलिक महाजन, श्री नरेंद्र प्रकाश महाजन, श्री अक्षय तातू महाजन, श्री राकेश कैलाश महाजन, श्री किरण गोकुळ महाजन आणि त्यांना सहकार्य केले श्री विष्णू भजनी मंडळ लासूर, श्री माऊली भजनी मंडळ लासूर, श्री महादेव भजनी मंडळ लासूर, सर्व परिसरातील भजनी मंडळ. खरं तर दादा मला सांगायला आवडेल की तुम्ही लोकांनी आज कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. तरुण भाऊ जर नियोजन करत असतील तर मला आवर्जून सांगायला आवडेल दादा, तुमच्या मनामध्ये जर का हनुमंतरायांचा जन्म उत्सव, रामप्रभूंचा जन्म उत्सव साजरा करायचा तर कीर्तनाच्या माध्यमातून साजरा करावा असं जर तुमच्या मनात येत असेल तर मी तुम्हाला अजिबात धन्यता देणार नाही. तुम्हाला धन्यता अजिबात देणार नाही. तुम्ही म्हणसान महाराज आमच्यावर अन्याय करायलेत का काय? दादा तुम्ही आयोजक आहात, तुम्हाला धन्यता देणार नाही. मी धन्यता डायरेक्ट तुमच्या मायबापांना देईन की असे लेकरं जन्माला घातले. कारण शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटे. हा, मायबापांची खूप पवित्र असेल, संस्कार चांगले असतील तरच लेकरांच्या मनात विचार येतात कीर्तनाचं आयोजन करायचं. एवढं सोपं नाही ते. हो, थोडक्यात तुम्ही चांगले हिताला जगणार, तुम्ही हिताला जगणारे आहात आणि आमच्या संतांच्या भाषेत हिताला जगणाऱ्या पोरांना धन्यता देण्यापेक्षा त्यांच्या मायबापाला धन्यता देतात. त्या युक्तीप्रमाणे मी तुमच्या मायबापांना धन्यता देईन. कारण मायबापांचे संस्कार चांगले तर लेकरं चांगले जन्माला येतात, अन्यथा ते एवढं सोपं नाही माऊली बाबा. बरोबर आहे ना? हो. तुम्ही 7 भाऊ आहे, गावाचे सगळे भजनी मंडळ आहे, सगळे तरुण आहे आणि तुमले कीर्तन करा ना मनमाई राय ना ऐकाय बटा गावनी चांगलं मनवई का तुम्ही? हा, किडा पाळणारा बी होती ना. हो, तिने बाई काय सांगलो घालावलं. पण तरुण भावांना आपल्या कीर्तनातून पहिला संदेश आहे. जीवन जगत असताना ज्याच्याकडून आपल्याला काहीतरी बेनिफिट होत असेल, काहीतरी चांगलं शिकायला भेटत असेल किंवा आपण काहीतरी चांगलं करतोय तर याच्यासाठी लोक काय म्हणतात ते पहिले डोक्यातून काढून टाकायचं. लोक कोणले चांगलं म्हणतात बरं दादा. लोकांचा स्वभाव आहे जन्माला घालणाऱ्या मायबापांमध्ये दोष काढणारी अवलाद जन्माला आली, या तुमच्यात माझ्यात काढणार नाही. कशावरून? मायबापमा दोष काढणारी अवलाद जन्माली गई, तुम्हाला मनमनामा दोष काढणार नाही. कशावर ते? म्हणून लोक काय म्हणतात हा विचार करण्यापेक्षा आपल्याला जगत असताना कसं जगायचं हे महत्वाचं. हा, लोक कोणले चांगला म्हणतात नाही. काही काही लोक म्हणा बोलणं जडच जात बा, आणि तुमले जड बी येत मला काय करू शकत, दुसरी तारीख देत नाही यांवर मला काय करू शकत. हा, अभिमानाने नाही पण स्वाभिमानाने सांगतो. आपण तारीखनासाठी तोलतो ना धंदा करतो जे भाऊ, तारीख बेटांसाठी तोलतो ना धंदा करतच नाही जितू भाऊ. रागुना ते येऊ द्या पण आपल्या तोंडवर बोलायला आवडस काढतो खिचडी लई म्हणा बघू ना रोकडा कारभार ठेवतो. तुमल्या रागुना ते काय करतात पुढली तारीख देत नाही यांवर म्हणा काय करू शकतात. आणि पुढली तारीख नाही करता मी तोलतो ना धंदा करतच नाही. कारण आपली दुकान हायवेवर आहे, गिराईकशी कमीच नाही. मला सत्यता मांडायला आवडेल. तरुण भावांना सांगतो भैया काय करायचं असेल ना अजिबात लोक टिंगल करत असतील, हसत असतील, तुम्हाला बोलत असतील, लक्ष द्यायचं नाही. सक्सेस व्हायचं असेल तर हा, काय काय लोक रास्त होय तुम्हाला गावांना ते तसा लोके काय काय वयल वयल समजेन म्हणी भाषा आपण शुद्ध भाषा सांगू का. यमन बातकुल
तरुण पोरगा जर काय करत असेल का या बाकी ना बाबाजी अर्धा लाख दोन जर वाटतं बसेल राहणार नाही का करणारा पोरगा काम करणारा पोरगा जर जात असेल ना या बडी बडी चावायचं खरं तात्या भाऊ साहेब ना पोऱ्या काय येणार आहे काय बी करत राहत भाऊ आपण तात्या पण जास्त जडत राहत झाले येड झालं ते आणि आई पोरग सक्सेस होय ना काय या दोन्ही किडा पाडणारा त्या अंधार जातो भाऊ देव पेडा बिडा कवय खावड राहणार भूक आहे रे या असा वायवरच ना त्या लागायलाच नाही जीवनात सक्सेस व्हायचं असेल ना थोडक्यात माफी मागून बोलेल भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागायचे नाही जेव्हा तुम्ही काही चांगलं करायला निघतात का तेव्हा नावं ठेवणारी असतातच हो नावं ठेवणारी असतातच तुमले रवी किरण महाराज पाहिजे होता ते त्या मायना साला त्या भुऱ्या बोलावा रे साला ते नाचत बी मस्त सांगत बी मस्त साला ते आणि तोच पाहिजे होता मग तुमले कोणतरी पाहिजे ना मग बरोबर आहे का नाही रवी किरण महाराजच पाहिजे होते मग मध्यस्थी कोणीतरी असलं पाहिजे आणि खरं तर मला आनंद वाटतोय तुमचं आणि माझं नातं जोडण्याच्या मध्ये पडलेले ते दोघं महाराज म्हणजे आमचे हातेडचे आमचे संजू नानाश्री आणि आमचे बंटी महाराज कृष्ण भगवंत सारखा पती रुक्मिणी आई साहेबांना भेटले रुक्मिणी आई साहेबांचं तप होतं पण मध्यस्थी कोणीतरी असल्याशिवाय लग्न संबंध जुळत नाही तुम्हाला परिचय उदाहरण सांगत सक्का मामाने पोर राहिली तरी सुद्धा चिठ्ठी पोहोचवणार कोणतरी पाहिजे तो लगीन जमा सक्का मामा पोर सुद्धा मग कोणीतरी पळाशिवाय भेट नाही लासूर कत दोंडाचं कत नाठीनेच हा लासूरच नाही फक्त ध्यान ना कर नाही लासूरच बोल रहा नाटे घोटा लासूर फक्त ध्यान ना एकदम पट्ट्या टाकायच्या तर बरोबर चालतीच लासूर दोंडाईचा कुठं लासूर कुठं नाही का एवढ्या लांबून आपला संपर्क जुळवण्यासाठी मध्यस्थी आमचे दोघं महाराज खूप आग्रह धरला मला म्हटले तरुणांची इच्छा आहे बाबा तुम्हाला यावं लागेल आणि त्यांच्या अनुषंगाने तुम्हाला माता पित्याचं दर्शन घडलं कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी आमची हातेची सगळी भजनी मंडळ आमचे जीभाऊ असतील आमचे रवी बाबा असतील आमचे सगळे गुणवान मंडळी आहेत आमचे पेटी मास्टर बाबा असतील विनेकरी बाबा गावातील आमचे बाबा असतील भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण खास करून आपल्या कीर्तनाला अजून ज्यांची उपस्थिती लाभली ते म्हणजे आमचे पुण्याचे भावी नगरसेवक आमचे माऊली दादा त्यांची पण उपस्थिती लाभली अजून दुसरे कीर्तनकार म्हणजे दीपक महाराज चौबारीकर आहेत आमचे कैलास दादा आहेत आमचे छोटे महाराज होत असते आनंदीकर आमचे कौशल महाराज आहेत खरं तर बरेच बाहेरगावावरनं लोक आलेले आहेत मृदंगाला साथ करणारे आमचे दीपक बाबा आणि जे माझ्या बाजूला बसलेले त्यांना माहिती पडले की आपल्या रविबाबांचे कीर्तन आपल्या गावात आहे तर मला तासाला फोन करत होते आमचे गणेश बाबा ज्यांनी तुमचं गावाचं नाव मोठंच आहे पण तरी सुद्धा काना आणि कोपऱ्यामध्ये पोचवलं असे आमचे गणेश महाराज आपल्या गावाची श्रीमंती आहे गणेश बाबांचे बरेच पुण्यात होते असो आलेले बरेच बाहेर गावावरून मंडळी आहेत आमच्या पुण्याचे बरेच दादा लोक आहेत त्यांचे एकनाथ बापू आहेत बरीच मंडळी आलेली आमचे दादाश्री सर्वजण मला सगळ्यांची नावं आता तुम्ही एवढे बाहेर गावावरून आलेले लोक आहेत प्रत्येकांची नावं घेणं काही शक्य होणार नाही सगळ्यांची जाहीर माफी मागतो कसं आहे ना बाकीना नावी लेवाय घ्या तू ना मावी जितवो आपण लिखत बाकीना नावी लेवाय घ्या ती बाकीना जर सुटी घ्या बाकीना सांगतील दादे रे काही चिकणार ना तो आणि समजा तुम्हाला जर पडा ना नावी लेवाल घेऊ आखी रात नाही जा नावी लेवा सकाळी तुम्हीच सांगशात नेमका रात्री कीर्तनकार येईल होता का बाट येईल होता तेच समजणं नाही म्हणून तुम्ही आलेले सगळ्या श्रोत्यांना हो साऊंड सिस्टीम मध्ये दादा साऊंड सिस्टीम छान आहे युट्यूब चॅनलचे मालक आहात का नाही का
व्हिडिओ बनवायचा, कॅसेट बनवायची फक्त, बाकी दुसरं काहीच नाही ना. मग काकाची हिंमत नाही दादा, तुम्ही हिंमत सोडली राहिलं तरी आपले काही टेन्शन नाही. तुमले पहिले सांगले ना, युट्यूब म्हणा साधं कीर्तन बी राहिना तरी 2-4 युट्यूबवाला राहत असत, आणि नाही राहणार तरी मोबाईल ते तिकीट राहणार. तुम्ही तिथला शूटिंग मी एकदम बोलान काही नाही, तारतम्य राकेशने बोलत आणि मायच्या कधी शुद्धी मा कीर्तन करत नाही. नंतर किडा पाडणारा काय पाडतात ते जाऊ द्या, पण समोर कोणले सापडावं मी इथलं भारी सांगस विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबार आहे? ज्यांची 65 लाखाची जहागे लोकांना दान करावी ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? जाडोनी संसार बैसले अंगणी ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबार आहे. आणि ती तुकोबार आहे या अभंगातून अशा देवाला शरण जायला सांगतात की त्या भगवंतानं भक्ताच्यासाठी किती खालच्या पातळीचं काम करायला लाजला नाही पाहिजे, अशा देवाला शरण जायला सांगताय. विठ्ठल विठ्ठल तुम्ही बसलेले छोटे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे आहात. राजकारणी लोकांच्या माग फिरू नका असं आपलं दुमत नाहीये. राजकारणी लोकांच्या माग फिरू नका असं आपलं दुमत नाही बाबा. पण फिरत असताना अशा माणसाच्या माग फिरा की त्याला तुम्हाला पडेल बी तळ दिकाल पाहिजे धर्म. काय सांगायला? राजकारणी सोबत फिरू नका असं माझं दुमत नाही. फिरायला पाहिजे पण त्या माणूसना मागे फिरा की ज्याला तुम्हाला पडेल बी तळ दिकाल पाहिजे धर्म. आपला पडेल बी तळ जाकेच नाही फिरतच आमतोय ते बंगलावाला ना घरकुल मंजूर करत त्याला का शिलगाव नाही का? हा मग इथं तुकोबाराय तेच सांगताय. अशा देवाला शरण जायचंय, अशा देवाला शरण जायचंय की त्या देवानं भक्ताच्यासाठी काम करायला लाजला नाही पाहिजे. विठ्ठल विठ्ठल उदाहरण म्हणून सांगायला आवडेल. साधकांचा प्रश्न असेल तुकोबारायांना, तुकोबाराय तुम्ही सांगताय अशा देवाला शरण जायचं की त्या देवानं भगवंताच्यासाठी खालचं पातळीचं काम करायला लागलं नाही पाहिजे, असा कोणता देव आहे का? हो आहे ना. आणि उदाहरण म्हणून सांगायला आवडेल, माझ्या वारकरी संप्रदायामध्ये जातीपातीला अजिबात व्हॅल्यू नाही आहे. आणि एकमेव वारकरी संप्रदाय असा आहे की इथं जातपात विचारली जात नाही. हो इथं महत्व आहे. फक्त गळ्यात माळ असेल, वैष्णव असेल त्याला व्हॅल्यू आहे, त्याची किंमत आहे. वारकरी संप्रदायामध्ये जातीपातीला अजिबात किंमत नाही. तुम्ही किती मोठ्या जातीचे असाल, आमचे तुकोबाराय सांगतात तुम्ही जातीने जर ब्राह्मण असाल, जातीने जर ब्राह्मण असाल आणि जरा भक्त असेल तर माझे तुकोबाराय शिवी घालतात. अभक्त ब्राह्मण जडू त्याचे तोंड काय, त्याची टिंब टिंब प्रसवली. जातीनं ब्राह्मण आणि अभक्त असेल तर जातीला किंमत नाही. तुम्ही बोलता मोठी जात नव्हती, मोठी जात नाही तर बाहेर गाव लगीन मध्ये जायची तीन पडी राहतच होते. शिरगाव नाही का जातले हे बेवड्या. विठ्ठल विठ्ठल जातीनं चांबारा पर गळ्यात माळ असेल, वैष्णव असेल तर त्याच्या मायला माझे संत धन्यता देतात. इथं जातीपातीला व्हॅल्यू नाही. या तुमचं वागणं ठरवतो तुम्ही किती चांगल्या जातीचे आहेत असं. हो इथं तर सगळ्यांना अधिकार आहे. आमचे तुकोबाराय सांगतात सगळ्यांचे येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. अरे इथं कोणीही येऊन इथं शुद्ध होऊन जाते. खटनट यावे शुद्ध होऊन जावे. आई अशी गंगा आहे वारकरी संप्रदायाने. हो खटनट यावे शुद्ध होऊन जावे. या गंगेची अशी ताकद आहे
कसलाही जातीचा आला, किती अशुद्ध आला, या नामचिंतनात शुद्ध होऊन जातो. ही माझ्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल पण तरी काय काय लोक जात ना पोरता मी काही आमका जात नाही, मी काही फलाने जात नाही. आणि आपले काय त्याच ना करणं पाणी चालत नाही असं का? आम्ही त्याच ना करणं पाणी बी पेतच नाही महाराज. आता त्याच ना करणं पाणी पेतच नाही. अरे मला देवनी अशी जिराई काय नाही कोण करणं पाणी बी पेत नाही वाला पोऱ्यात 34 वर्ष नाव घ्या लगीनच होईना तर थाईन करलंय ना. या मी माहिती कोणती जात नाही काय तुम्ही ते कोण करणं पाणी पियत नाही. आई पण पण हात दूध काय राहून द्या ते कसं काय होईल? जिरवली का नाही माझ्या देवाने? जिरवली का नाही? हा मला तुमच्या गावातला काही इतिहास माहित नाही. पहिले तर जाहीर माफी मागतो. कीर्तनकार म्हणजे रेडीमेड कपड्याची दुकान असते. एकासाठी कपडा शिवला जात नाही. ज्यांना मापना बसना त्यांना झाले निंगवाना रे भाऊ. विठ्ठल विठ्ठल जातीपातीला अजिबात व्हॅल्यू नाही. तुमच्याकडे आदिवासी लोक आहेत का? होता आहेत का? भिल्ल समाजाचे लोक आहेत का? हो. काही काही लोक त्यांना हलके समाजाचे म्हणतात. माझ्या नजरेमध्ये जातीपातीला अजिबात मी महत्व देत नाही. संस्कार चांगले असतील तर तुम्ही मोठ्या जातीचे माझ्या नजरेत. तुम्ही स्वतःला खूप मोठा जात ना म्हणतात होते. वयन अजिबात नसेल. बापनी गच्ची धरत होते. शिरगाव नाही का तुम्ही? हा एकला बोलायला ऐकलं तर काय झालं? सवय वेगळी दाखल पण पाहिजे आवडत त्याने उच नीच काही नेले भगवंता. समाजाची लोक मला जातपात सांगायचं नाही. फक्त तुमच्या परिचयासाठी सांगतो. आदिवासी लोक पटास मग कमी म्हणतात. बरोबर आहे ना साहेब? बरोबर आहे ना? आदिवासी लोक पण तुमले सांगा बहिणी सोन आपला कीर्तन मा देऊ नंतर पहिले जगानी पद्धत. आदिवासी लोके पण माल सांगा. आदिवासी लोकेस मा एखादा नवर देवनी माय रुसताना तर केले का बहिणी सोन? नवर देऊन माय ऋषीने कोपराल बसले बा असं ते केले का? अजिबात नाही. आपल्या बाया नुसते तेराने जेठाने अशा उभ्या राहणार ना. नवीन 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 सून बाई असतील माहित नाही बिचारीला असं गोयम करीन उभ्या राहतील. पाय पडा पडा माझं एखादी कोपरा माराय घेतली आणि दुसरी सासू सांगत खाऊ पोरी मागे उभी येते तुम्ही 2 नंबरने सासू येतील पाय पडले राही जायचे. जरा एक कोर पाय पडा पडले होते हो ना. बाकीने बाया इथल्या 150 ना राहतील. नको माय म्हणा नको पडू त्या चिकनीच ना पडवो म्हणा बा का मागे पाय पडा मग तुला अटॅक येईल जाईल तू मरीच अशी आहे. तिथला वायबार धंदाशी आहो नुसता चहा ट्रे पिरावा माका मागे पुढे हात वे जायना. एखादी पहिले जर नंतर दिला ना नको माय मी काय नंगा बुकानीच येता ओ बापरी ओ करोडपतीने आंडेर लेवो बहीण मागे चहा पिवा मग मरजाशी तू. निव्वळ वायबार धंदा काय काय लोकच ना. तेवढं बरं आहे आपण लातूर या बाया नेत तसं न्याय ना काहीच सांगा नाही बहिणीचं. जे बी सांगतो पडत आटेला सांगेन पण बरं घर रात्री झाली पहिले बुक्या बुक्या गोमाला राहील ना. आदिवासी लोकांमध्ये कधी नुसताना दिसणार नाही लग्नामध्ये. नाही ते आपल्या बाया. मी एक श्रीमंत माणूसना लग्नामध्ये जायला होतो. श्रीमंत लोके नवर देवना मायना अंगवर कमीत कमी 15-20 तोडा सोनं होतं. साडी नेसेल होती 15-20 हजारांनी. करोडपती लोके आणि ती बहीण खाता खाता उठणीन मंडप ना एक कोपरा जाय बटणी बट्या बाया रावण्या करत ताई खायल्या ना बाईजी खायल्या ना. बाईजी नुसती बारी बरी माल नाही खाणं बट्या बाया रावण्या करा ना. तर विकिरण महाराज तुले बरा महाराष्ट्र वैकिराना खास करी काना देशना लोकांचं चांगलं प्रेम आहे. जाई म्हणतो तुला शब्द बरं ऐकली ती मावशी मी गो म्हणतो आई बड्या बाया रावण्या करा ना खायल्या ना
नाही म्हणे महाराज मला नाही खाणं. म्हणतो हो म्हणा बापरे आई बहीण गजब काही मर जाईल. म्हणतात का नाही का ना काकू. नाही म्हणे महाराज मी नवर देऊन मायशे. म्हणतो मग तू कोणता झेंडा लावा. नाही म्हणे मी नवर देऊन मायशे. म्हणतो वय न काय मला नाही खाणं. वय न काय महाराज म्हणे मी नवर देऊन मायशे. मग म्हणे मला 5 रुपयाने खोबरान वाटी तरी लाई. 15-20 तोळा सोनं आहे अंगवर. 20-25 हजारांनी साडी नेसेली. 5 रुपयाने खोबरान वाटीन करता दांगडो घाल दिना 62 सुरू रे भाऊ म्हणतात. प्रत्येक गोष्टीचं तारतम्य राखून वागलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल पुरुष मंडळींनाही सांगतो आदिवासी लोकांना जर लगीन राहिना ना नुसतं डोल वाजताच केपे नाचानं चालू आहे जात त्यास खेळत नाही त्यासले. आठ चांगला लोक आठे नाही सांगत मी. बाकी ना आपला आपलाच एखादा गरीब ना पोऱ्यानं जर जमी घे ना लोके नाचतात वट्टावर पडी पडी विचार करत असाला आपलं बागाय तो ना आपला पोराला भेट नाही आणि कस काय उपाडी झाली. भैया करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी. करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी और नीयत तेरी अच्छी तो घर में मथुरा कासी. अरे नीती चांगली ठेवली का नीतीचं फळ भेटतं महाराज. पण दुसऱ्यावर जन्नात ना भगवान जास्त जाळस म्हणजे दुसऱ्यांना चांगलं होताना देखो. पण लोक दुसऱ्यांना दुःख जितला दुखी नाही येतच. स्वतःना दुःख जितला दुखी नाही शकत तिथला दुसऱ्यांना सुखमा दुखी शकत. मी गली गली जाईल आहे तू एक 55-60 वर्षाचा काका बसेल होता. इथला चेहरा पाडीशने बसेल होता आणि त्या वर्षाला पाणी कमी पडेल होता. मी जाईल आहे तो म्हणतो काका इथला काय चेहरा पाडी बसणार थोडा हसत खेळत राहणार. जाऊ देव म्हणे महाराज म्हणतो तब्येत बरी नाही का. नाही हो महाराज येरले तेंबर पाणी नाही जीव नुसताला राहणार इथे राहणार. म्हणतो मग नुसतं तुम्हाला येरले पाणी नाही असं थोडीशे आपला अख्खा गावात प्रत्येक येरले पाणी नाही शे बडाच ना त्रास आहे म्हणतो तो. विषय तो नाही हो महाराज. आपली येरणं काय वाटत नाही नको कराय ना पाणी पण बाजूवालानी हाती राहिली विसरली म्हणजे स्वतःच्या दुःखात दुःखी नाही एवढा दुसऱ्याचं सुख बघून दुःखी. मग सांगा महाराज जगता येईल ना का लोकेश या जगणं म्हणशात काय. अजूनही लोकांना जगता येत नाही. हा मला खालते सांगा सुरुवात करा ना आवडच. या लोके वाजा वाजणार बटान बटान नाचत आणि आपला असले हात दरी दरी ओढू मागू हात दरी दरी ओढू आपल्याला ते जमत नाही. दुसरीला रे जागा नको आटकाळ वाटे म्हणजे कितल्या मोठा आहे जसे बाकी ना इथला देशाना राहतस ना. लगीन लागे पंगत चालू शे लोके जेवण करायला तेव्हा पंगत मग गरगरात फिरायला सास राहू ना खाऊ जवाय बाबू तुम्ही जेवणात नाही. मला कोणी सांगितलं नाही का बघतो ना कुठे पाटा बांधायच्या या लोके खाय राहणार तू खाना चेरणार आहे बुक्या वाताडा होई जाशी रे. कितला वायबार धंदा आहे हो कितला वायबार धंदा आहे. पहिले तो नवरीना बाप होई की नवरदेवना बाप होई त्याला इथला समाज दरी ठेवणार आहे नातेवाईक दरी ठेवणार हा नाव सांगत माल कोणी विचार नाही. हा वायबार धंदा आपला काय काय लोकेशन दरी केले. हो मला हे सांगायचंय की भिल्ल समाजामध्ये एक संत जन्माला आले त्या माईचं नाव होतं शबरी माय. शबरी आई ना शबरी आईचं लग्न ठरलं. मायबापांना विचारलं मायबापांनी बकराचे दावण बांधून ठेवले. बेटा एवढे बकरे काऊन बांधून ठेवले. म्हणले बाबा एवढे बकरे काऊन बांधून ठेवले. शबरीला सांगितलं बापानं बेटा तुझा लग्नाची पंगत द्यायची ना म्हणून एवढे जनावर बांधून ठेवले. मायबाप सगळ्यांची माझ्या मायांची माझ्या बाबांची सगळ्यांची माफी मागतो सगळ्या तरुण भावांची. जाती कोण होती शबरी माय तुम्ही बोला बहिणी कोण होती. भिल्ल समाज बरोबर आहे ना. आपला आयराणी भाषा मा बिलीन होती बिचारी पण ती बिलीन मायले वाटणं मांस मच्छी खाऊ नाही जनावरे मारू नाही ऐकूनले समज ना. बोला ना बहिणी मटन मासा खाऊ नाही कोणले समज ना. हा बिल्ले माया मटन मासा खावा नाही कोणले समज ना बहिणी बोला बहिणी एकदा द्या एवढी जाऊ गाडी कोणले समज नाही बिल्ले
आणि तुम्ही स्वतःला चांगली जात ना म्हणतस मालकाने ठेसा मा काड्या टाकासो ठेसा सवा घेतले फाशीले मरगाय तू हो ठेसा मा काड्या कोणले चांगलं म्हणशात. हा भिल्ले समाजाची शबरी बापाला विचारलं बाबा एवढे बकरे काढून बांधून ठेवले बेटा तू लग्नाची पंगत द्यायची म्हणून बांधून ठेवले. शबरीनं घराचा त्याग केला. लग्नच करायचं नाही म्हणलं मला लग्नच करायचं नाही. एवढे जनावर मरत असतील तर ते लग्न काय कामाचं त्यागच केला ना बाबाची. संसाराचा त्याग केला. मातंग ऋषींच्याकडे जाऊन बसले. मला जास्त स्पष्टीकरण द्यायचं नाही या मला फक्त भावाला काय किंमत असते ते सांगायचं. हा भक्तीला किती किंमत आहे. तुमचा भाव चांगला असेल तर भगवंतकीचे खालच्या पातळीचं काम करतो. हे सिद्ध करत असताना भिल्ल समाजाची शबरीनं घराचा त्याग केला. जर जनावर मरत असतील मला लग्नच करायचं नाही. मातंग ऋषींच्या आश्रमात राहत होती. लपून सेवा करत होती. एके दिवशी मातंग ऋषींनी बघितलं. अरे बेटा तू कोण आहे म्हणले मी शबर राजाची मुलगी शबरिया. शबर राजाची मुलगी शबरी म्हणजे भिल्ल समाजाची शबरी. मातंग ऋषींचे काही शिष्य होते बाबाजी काही शिष्य होते. त्यांच्या कानावर पडलं की भिल्ल समाजाची शबरिया आणि इथं कधीची सडा रांगोळी करते म्हणजे भिल्ल समाजाच्या शबरीनं ही भूमी अपवित्र करून ठेवली असं मातंग ऋषींच्या शिष्यांना वाटलं. म्हणून बिलिनारे पीर झाले म्हणे आपण बी अशुद्ध वैगवतो आपले शुद्ध बना पडी. मग तीर्थक्षेत्रावर स्नान करायला गेले. ज्या पाण्यावर स्नान करायला गेले का ज्या पाण्यात रोज स्नान करत होते त्याच पाण्याचं रक्त झालेलं होतं महाराज. ते रक्त बघून मातंग ऋषींचे शिष्य सैरावैरा धावत आले. गुरुजींना सांगितलं गुरुजी जिस पानी में हम रोज नहाते थे ना उस पानी का खून बन गया गुरुजी खून बन गया. गुरुजींनी सांगितलं बेटा तुम्ही ज्या पोरीचा अपमान करून गेलात ना ती कोणी साधारण नाहीये. ती देवाची भक्त आहे आणि देव तिच्या भक्ताचा अपमान सहन करत नाही. जर तुम्हाला ते रक्ताचं पुन्हा पाणी बनवायचं असेल तर त्या शबरीचे पाय धुवा आणि तिच्या पायाचं तीर्थ त्या पाण्या रक्तात सोडा. त्या रक्ताचं पुन्हा पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. हा जातीनं भिल्ल समाजाची शबरी पर तिचा अपमान झाल्याच्या नंतर माझ्या भगवंतानं तिच्या पायाचं तीर्थ त्या पाण्यात सोडायला लावलं तेव्हा त्या रक्ताचं पाणी झालं. ही भगवंताची कृपा असते भक्तावर. पण भक्ती खरी असली तर विठ्ठल विठ्ठल अजून सांगायला आवडेल. हो महार समाजामध्ये एक संत जन्माला आले. खरं तर मला आजच्या दिवशी सांगायला आवडेल. आजचा दिवस म्हणजे आपल्यासाठी खास आहे. काही काही लोक जातीवाद करतात. मी पहिलेच सांगितलं मला जातीवाद अजिबात आवडत नाही. आजचा दिवस म्हणजे ज्यांनी आपला भारत देशाला घटना दिली हो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आजचा जन्मदिवस आणि जन्मदिवसाच्या दिवशी आजचं कीर्तन आहे. अजून काय पाहिजे बाकीचं काय सांगणे नाही. पण आजची 14 तारीख आणि गेली परवाची हनुमंतरायांची जयंती आणि आजची बाबासाहेबांची जयंती. हो महामानव आणि भक्त 2 दिवसाचं अंतर पडलेलं. पहिले देव आणि मग महामानव. विठ्ठल विठ्ठल नुसतं आहे नखाडावर दुकान लागत नाही. बट म्हटले आणि आम्हाला जीवा पण बटचे हे आज पौर्णिमेच्या रात्री दिन दुबड्यांच्या साठी मी स्वप्नात पाहिला बाई. भीम माझा ग भीम माझा ग दिल्लीत वाशन गेली.
प्रेम माझा ग दिल्लीत वाचन दे. जो काही भगवंत आणि संत मतलब महापुरुष दोघांचा जन्म उत्सव आणि त्या निमित्ताने आजचं कीर्तन. महार समाजामध्ये एक संत जन्माला आले. त्या संताचं नाव होतं काय? तुम्ही सांगा बहिणीचं, फटोफट बोलत राहा. महार समाजामध्ये एक संत जन्माला आले. त्या संताचं नाव सांगा. महाराज मंडळी कोणी बोलणार नाही. महिला मातांकडनं मला अपेक्षा.